नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आजच्या खास रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव। खमंग बटाट्याचा वडा, झणझणीत लसूण चटणी आणि मऊ पाव यांची ही भन्नाट जोडी सगळ्यांनाच खूप आवडते। बाहेर मिळणाऱ्या वडापावची चव घरच्या घरी तशीच मिळवणं शक्य आहे, फक्त योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने ही संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। इथे अर्धा किलो बटाटे धुवून मी उकडून घेतले आहेत। कुकरमध्ये टाकायचे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आणि बटाटे छान असे उकडून घ्यायचे। बटाटे उकडून म्हणजे जास्त असे उकडून घ्यायचे, कारण आपल्याला मॅश करायचं आहे। तर 3 ते 4 शिट्ट्या काढून कुकर थोडं थंड करायचं। त्यानंतर हे बटाटे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। आता आपल्याला याला सोलून घ्यायचे, याचे सर्व साल काढायचे। बटाटे जर छोटे असतील असे तर तुम्ही अख्खेही उकडू शकता, किंवा मोठे जर उकडायचे असतील तर तुम्ही मधून 2 काप करायचे, 2 भाग करायचे आणि तशा प्रकारे बटाटे उकडून घ्यायचे। तर इथं सर्व बटाट्याच्या साली मी आता काढून घेणार आहे। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर आता इथे मी सर्व बटाटे उकडून घेतले। आता आपल्याला एका ग्लासने किंवा मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करून घ्यायचं, किंवा तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता। पण असं मॅश केल्यानेच छान लागतं, म्हणजे जे बटाट्याचं आपल्या तोंडात लागतं ना बटाटा खाताना, ते जरा टेस्ट छान येते। त्यामुळे असं ग्लासने तुम्ही मॅश करा। आता मी सर्व ग्लासने बटाटे मॅश करून घेत आहे। आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे। तर इथे मी आता हे बाउल ठेवणार आहे साईडला, आणि आता आपल्याला करून घ्यायचं आहे याच्यासाठी लागणारं पीठ। तर इथे मी बटाटे मॅश करून घेतले आणि इथे एक स्टीलचं बाउल घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये या पळीने मी 3 पळी बेसन घेणार आहे। आता अर्धा किलो बटाट्याला 3 पळी मी बेसन घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर एखादी वाटी असेल अशी छोटी, तर तुम्ही त्या वाटीने पण माप करून घेऊ शकता, किंवा अशा प्रकारे पळीने। आता याच्यात थोडीशी चिमूटभर फक्त थोडी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता याला मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं बेटर करायचं। एकदाच पाणी टाकायचं नाही, अशा प्रकारे थोडं थोडं बेटर पाणी टाकायचं आणि याचं छान असं बेटर करून घ्यायचं। तो खूप टेस्टी लागतो हा वडापाव, मुंबईचा प्रसिद्ध वडापाव। नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा। आता याला छान असं हातानेच मी फेटून घेत आहे, तुम्ही चम्मचने पण फेटून घेऊ शकता, बघू शकता। आता थोडंसं मी पाणी परत टाकणार आहे, याच्यात थोडं टाकायचं आहे, थोडं पाणी टाकलं। आता परत त्याला मिक्स करायचं। आता मिक्स करून मी ठेवणार आहे। आता हे बॅटर परफेक्ट झालेलं आहे आपलं वडा करण्यासाठी। तर या पिठाला ना जोपर्यंत आपण जे मॅश केलेला बटाट्याचा मसाला करून घेतो, तोपर्यंत याला असं साईडला ठेवून द्यायचं। आता याला ठेवते मी साईडला, आणि आता इथे गॅसवर कढई ठेवायची। तर कढईमध्ये ना एकदम 1 चम्मच इतकं तेल टाकून घ्यायचं। तेल जास्त टाकायचं नाही, नाहीतर वडा तेलकट होतो। आता इथे 1 चम्मच तेल टाकून घेतलं, जिरे मोहऱ्या टाकल्या, थोडा हिंग टाकला, छान तडतडू दिलं आणि लगेच याच्यात थोडासा कढीपत्ता टाकला। आता ठेचा आहे, या ठेच्यामध्ये जिरे, लसूण, अद्रक आणि मिरच्या मी वाटून घेतलेला आहे। आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात ठेचा टाकायचा आहे। आता वडापाव म्हटलं की तो तिखटच चांगला लागतो, झणझणीत असा। त्यामुळे मी ते 2 मोठे चम्मच हा ठेचा टाकून घेतला, आणि याच्यातच मुठभर इतकी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आणि हा मसाला आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा। याच्यात बघू शकता, याच्यात जास्त तेल टाकलेलं नाही मी, एकदम थोडं तेल टाकलेलं आहे। तर आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं, किंवा तुम्ही या ठेच्यामध्ये ना 1 चम्मच धने, अर्धा चम्मच जिरे आणि मिरच्या, लसूण, अद्रक एवढं वाटून घ्यायचं। धन्याने पण खूप छान टेस्ट येते, पण मी इथे धने वाटलेले नाही, याच्यामध्ये मी फक्त मिरच्या, अद्रक, लसूण आणि जिरे एवढंच वाटलेलं आहे। आता याच्यातच थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि हा ठेचा छान फ्राय करून घ्यायचा, आणि याच्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं। आता मीठ टाकल्यानंतर याच्यात आपण मॅश केलेलं बटाटा टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी मॅश केलेलं सर्व बटाटा याच्यात टाकून घेते। तर तुम्ही अशा प्रकारे जर एकदा घरी वडे बनवून बघा, परत गाड्यावरचे वडे घ्यायला जाणार नाहीत, घरीच बनवून खाणार। नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा। तर इथे हे बटाटे टाकल्यानंतर छान असा हा मसाला फ्राय करून घ्यायचा। बघू शकता इथे फ्राय झालेला आहे।
2 ते 3 मिनटं आपल्याला छान मंद आचेवर हा मसाला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे याच्यातलं मीठ, हळद, मसाला सर्व बटाट्यात मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे. आता याला थंड होऊ द्यायचं. थंड केलेलं आहे मी, तर थोडं थंड झालं ना म्हणजे आपल्याला हातावर याचे वडे करून घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडं थंडच करून घ्यायचं याला. तर आता आपल्याला थोडं थोडं याचे गोळे घ्यायचे, थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि हातावर असं गोल करायचं. आता तुम्हाला जर गोल वडा बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे गोलच ठेवा, बघू शकता. आणि जर तुम्हाला चपटा बनवायचा असेल तर असं थोडं त्याला दाब द्यायचा आणि त्यात चपटी बनवायची, म्हणजे चपटा वडा होतो. तशा प्रकारे मी आता याचे वडे तयार करून घेते. तर अर्धा किलो बटाट्यामध्ये किती वडे होतात ते सुद्धा मी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर प्रमाण समजल. तर इथे मी सर्व वडे आता असे करून घेणार आहे, बघू शकता. वड्याचा मसाला परफेक्ट झालेला आहे आणि 18 ते 19 वडे एवढ्या मिश्रणामध्ये झालेले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा थोडेसे छोटे बनवायचे असेल तर छोटेसुद्धा बनवू शकता किंवा मोठे बनवायचे असेल तर मोठेसुद्धा बनवू शकता. आता इथे गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं असं पीठ टाकून बघायचं. हे पीठ वरी आलं तर समजून जायचं तेल गरम आहे. आता तेलात वडा कसा सोडायचा ते मी सांगणार आहे. आता कोणाकोणाला ना वडा सोडताना ना तेल हातावर उडण्याची भीती वाटते किंवा कोणी नवशिके असतात, तर त्यांनी काय करायचं, या बेटरमध्ये वडा टाकायचा आणि असा एखादा चम्मच घ्यायचा आणि या चम्मचनेच तो अलगद उचलायचा आणि अलगद असा तेलात सोडायचा आणि जे चमच्यात मिश्रण असेल ते असं वरतून सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तेलात वडे सोडू शकता, पण मला ना हाताने सोडायला आवडतात, म्हणून मी आता सगळे वडे परत हाताने सोडून घेणार आहे. तुम्हाला एक मी चमचने सोडून दाखवला, तर बाकीचे सर्व मी हाताने सोडते आहे. तर तुम्हाला एकदाच ना जमत नसेल जास्त वडे तळून घेण्यासाठी तर तुम्ही 1 किंवा 2 किंवा 3 अशा प्रकारे वडे एकदाच टाका आणि तळून घ्या. मी एकदाच असे 5 टाकलेले आहेत. आता एक साईड ना छान तळू द्यायची आहे. तेल एकदा ना छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे, नाही तर खाली वडे लागतात. त्यामुळं आता इथे मी तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. त्यानंतर अलटीपलटी करून छान असे क्रिस्पी वडे तळून घ्यायचे. दिसत आहेत ना गाडीवरचे वडे, खूप छान झालेले आहेत वडे. तर नक्कीच अशा प्रकारे करून बघा. आता इथे तळलेले आहेत, मी आता त्याला काढून घेते. तर अशा प्रकारे मी दुसरे पण वडे करून घेणार आहे आता सगळे. तर वडे काढून घेतले मी आणि दुसरे पण आता मी सोडते. तर हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं. तुम्हाला जर ना याची लाल अशी लसणाची चटणी बनवायची असेल तर तुम्ही ना हा भुगा असतो ना हा थोडा अजून जास्त बनवा आणि हा भुगा लाल मिरची किंवा मिरची पावडर, लसूण, मीठ वाटून घ्यायचं, चटणी तयार होते. आता इथे वडे तळून झालेले आहेत. मी पाव घेतलेला आहे, पावात वडा ठेवलेला आहे. तर ही मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव रेसिपी रेडी झालेली आहे. इथे मी मिरची घेतली तळलेली आणि मी हिरवी चटणी घेतलेली आहे. तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, मिरचीसोबत खाऊ शकता किंवा असा नुसताही खाऊ शकता, बघू शकता. मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवलेला आहे. किती छान झालेले आहेत वडे. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.